नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला एक चमत्कार पाहायला मिळणार. सायली घरामध्ये येते आणि आल्यावर सांगते मी आले आणि सगळेजण तिच्याकडे बघतात. कुठे होती बाळा, किती काळजीत होतो आम्ही, आता पोलीस स्टेशनला चाललो होतो असं कल्पना सांगू लागते. आणि मग ती म्हणते मी आले पण मी एकटी नाही आले, माझ्यासोबत आणखी एक कोणतरी आला आहे. असं म्हटल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटतं. ही आता वेगळं काय सांगते. तेव्हा अस्मिता म्हणते म्हणजे ही आश्रमात गेली असेल आणि तिथून उंडारून कोणाला तरी घेऊन आले असेल, आपण सगळे इकडे काळजीत. तेव्हा ती म्हणते कुणालाही नाही, मी ह्या घराच्या मालकिनीला घेऊन आले आहे. असं म्हटल्यानंतर सगळेजण आश्चर्यचकित होतात आणि ती त्यांना समजवत असते. सगळेजण म्हणत असतात ही असं काय बोलत आहे आणि कुणाला घेऊन आली आहे ही. आणि सायली बाहेर जाते त्या बाईला घ्यायला. इकडे मात्र अस्मिता तिच्या नावाने खडे फोडू लागते. अशी काय तुझी बायको, स्वतः तर आहेच अनाथ, दुसरी अनाथही आपल्याच घरात गोळा करून आणणार का आता. हिला ना आश्रमच खोलायचा आहे वाटतं आपल्या घरामध्ये. एक 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 करत तिची सगळी माणसं आपल्याच घरात घुसवती की काय, असं अस्मिता फाड बोलू लागते. आणि कल्पना तिला म्हणते तोंड आवर, अगं किती बोलशील तू, असं बोलतात का कुणाला, काय काय नाही पहिले पाहून तर घे. तेव्हा मात्र अस्मिता म्हणते हो तुम्हीच सगळे मला चूप करा आणि घ्या स्वतःच्या घरात आश्रम खोलून, असं फाड बोलत असते. तेव्हा मात्र आजीही तिला म्हणते जरा शांत बस, आलेल्या पाहुण्यांशी असं वागायचं असतं का, पहिले कोण आहे काय नाही ते तर पाहून घे. तेव्हा मात्र सायली त्या बाईला घेऊन येते आणि आजीसमोर उभं करते आणि आजीला ती सांगू लागते आजी ही पाहुणी नाही आहे, ही ह्या घरातली मालकी नाही. असं म्हटल्यानंतर पुन्हा आजी म्हणता म्हणजे काय गं, अहो थांबा ना मी येते ना, असं म्हणत त्या बाईला ती आत घेऊन येते. अस्मिता मात्र त्या बाईला म्हणते ओ तुम्ही थांबा हो, सरळ घरात काय घुसताय, कोण काय माहीत नाही आणि डायरेक्ट घरात घेताय, एक एक करत सगळे अनाथ आपल्याच घरात गोळा करायचे आहे का. असं म्हटल्यानंतर मग प्रतिमा त्या मुलीकडे पाहू लागते आणि तिथनं ती पुन्हा मागे पळून जायचा प्रयत्न करते. अर्जुनला आश्चर्याचा धक्काच बसतो, ही नक्की कुणाला घेऊन आली आहे. सायली मात्र फार खुश असते, तिला प्रतिमा आत्या सापडलेली असते. कल्पनाही तिला विचारू लागते बाळा हे कोण आहे पाहुण्या आणि काय झालं यांचं. तेव्हा त्या मागे पळत असतात आणि त्यांना सायली पुन्हा विश्वास देत असते की माझ्यासोबत आज चला, कोणीही तुम्हाला काहीही म्हणणार नाही, ही सगळी तुमचीच माणसं आहे, घाबरू नका, असं म्हणत असते. आता तुमचीच माणसं आहे म्हणजे काय, मग सगळेजण आश्चर्यचकित झालेले असतात, ही नक्की कुणाला घेऊन आली आहे. जर असं करत करत आश्रमातली एक एक बाई ही पूर्ण घरात आणेल. तेव्हा मात्र अस्मिता पुन्हा त्या बाईवर चिडते, ओ तिथेच थांबा आणि डायरेक्ट घरात घुसू नका बरं, असं काय तू एक एक तुझे आश्रमातली माणसं आणती की काय आमच्या घरामध्ये, बंद कर हे सगळे तुझी नाटकं. असं म्हटल्यानंतर ती बाई पुन्हा 4 पावले मागे सरकते आणि त्यांना सायली सांगू लागते ही ना ह्या घरातली पाहुणी नाही आहे, ह्या घरातली मालकी नाही, थांबा मी तुम्हाला दाखवते. असं म्हणत ती ना त्या बाईशी बोलू लागते. सगळेजण विचित्रच नजरेने त्यांच्याकडे पाहत असतात. हा काय प्रकार आहे, ही कुणाला घेऊन आली आहे आणि काय प्रकार आहे म्हणून कोणाला काही समजत नसतं. आणि सायली त्या बाईला या ना इकडे पुढे असं म्हणत असते. आजी मात्र त्या मुलीकडे एकटक पाहत असते आणि सायली तिला समजवत असते तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता ना, माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही इथपर्यंत आलात ना, माझ्यावर विश्वास ठेवा. ही सगळी माणसं तुमची आहे, तुमचं माहेर आहे, तुमची आई आहे, भाऊ आहे, हे सगळे तुमची माणसं आहे. एकदा त्यांना तुम्ही तुमचा चेहरा दाखवा ना. पण ती नकार देत असते, कारण चेहऱ्याला भाजल्याची वण असतात, ते कोणाला दाखवायची नाही म्हणून ती सतत नकार देत असते. पण सायली तिला विश्वास दाखवते की मी आहे तुमच्या पाठीशी, घाबरू नका, माझ्यासाठी इथपर्यंत आलाच ना तुम्ही, प्लीज माझ्यासाठी तुमचा चेहरा सगळ्यांना दाखवा ना, हे सगळं तुमची माणसं, तुमचं घर, हे सगळं तुमचं आहे, असं विश्वास ती दाखवत असते. आता अर्जुनला नीट पाहत असतो, नक्की काय प्रकार आहे, कुणाला काही समजत नसतं. आजी मात्र त्या बाईकडे एकटक पाहत असते, का कुणास ठाऊक तो ओळखीचा चेहरा वाटू लागतो आजीला. मग तिला खूप विश्वास दिल्यानंतर सायलीने मग ती तिचा चेहरा दाखवायला तयार होते. आजी तिच्याकडे एकटक पाहते, तिची आणि आजीची नजरेला नजर होत असते आणि ती हळूहळू तिच्या चेहऱ्यावरचा तो पदर काढू लागते. आणि तो चेहरा पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरती इतका मोठा धक्का बसलेला असतो, कोणाला विश्वासच बसत नाही. हा चेहरा म्हणजे आपल्या प्रतिमा परत आली, असं सगळेजण मोठा तोंड हे करून बघत असतात आणि प्रत्येकाला विश्वासच बसत नाही. आपण पाहिलेला चेहरा प्रतिमाचा आहे, इतकी वर्ष ज्या व्यक्तीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती परत कधी येणारच नाही असं वाटत असताना आज अचानक आपल्यासमोर ती व्यक्ती येऊन उभी ठाकली. हे पाहून तर कुणाचाच भरोसा बसेना, कोणीही एकमेकाशी बोलना, सगळी शांतता. आणि आजी मात्र कंठ फोडून एकदम
प्रतिमा म्हणून रडू लागते. तिला प्रत्येक क्षण जे प्रतिमासोबत घालवलेले होते ना ते असे डोळ्यासमोरून झरझर जात असतात. कशी माझी प्रतिमा दिवाळीला आलेली आणि कसं ओवाळलेलं आपल्या अर्जुनला, आणि तिला मी वचन दिलं होतं, तुझी आई गेली तेव्हापासून मी तुला सांभाळलं, मी तुझी आई झाले आणि तू या घराशी एक वेगळ्याच प्रकारे नात्याने जोडल्या गेली. पण भविष्यातही आपलं नातं असंच टिकून राहावं म्हणून मी तुला आज सांगते, तुझ्या मुलीला माझ्या नातवासाठी मी लग्न करून घेऊन येईल आणि हे माझं वचन समज हवं तर, असं म्हणत वचन दिलं होतं. आणि ती शेवटची रात्र जेव्हा तन्वीला ह्या घरातून जायचं नव्हतं आणि ती जाते तेव्हा अर्जुन तिला समजावून सांगतो, तू जा मग परत येशील ना गं, काय रडते. आणि प्रतिमा तिला म्हणते, आई आता मी येते पण कधी येशील असं विचारल्यानंतर प्रतिमा म्हणाली होती, मी लवकरच परत येईन. असं म्हणून जेव्हा ती गेली तेव्हा नंतर ती आत्ताच आली, इतक्या वर्षांनी आली. हे पाहून आजीला प्रत्येक क्षण आठवत असतात आणि आजी इमोशनल होत असते. भावूक होऊन ती रडू लागते आणि आजीच्या सगळ्यांच्या चेहऱ्याचा आनंद पाहून सायलीला खूप आनंद होत असतो. प्रतिमा मात्र कुणालाही काहीही ओळख देत नाही, कारण तिला सगळं विसरल्यासारखं झालं आहे. कोणाचा चेहरा पाहून काहीच आठवत नाही तिला. प्रत्येकजण तिला हाक मारत असतं, मला माझ्याकडे पहा, माझ्याकडे पहा, पण ती सगळ्यांकडे एकटक पाहत असते, कुणालाही ओळखतच नाही. मग कल्पना म्हणते, प्रत्येकजण जेव्हा क्षणाला म्हणत होतं की आत्या हे जग सोडून गेली, पण एकच व्यक्ती होती जी म्हणायची की आत्या हे जग सोडून गेली नाही, ती जिवंत आहे, ती म्हणजे सायली. सायलीचा विश्वास होता की प्रतिमा आत्या कुठेही गेलेली नाही. त्या एका विश्वासावरती ती सायलीने हे सगळं सत्यात करून दाखवलं. शेवटी सायली प्रतिमा आत्याला घेऊनच आली म्हणून सायलीचं सगळेजण कौतुक करत असतात. आजी मात्र प्रतिमाच्या जवळ जाते, तिला मिठी मारू लागते आणि तिला तिच्या जवळ जाऊन म्हणते, एकदा मला आई म्हणून हाक मार, माझे कान कितीतरी दिवसांपासून आसुसले ग. प्रतिमाला मात्र काही आठवत नाही. आजीला ते क्षण आठवत असतात जेव्हा तिने प्रतिमाला शेवटची मिठी मारली होती. आणि प्रतिमाकडे पाहून ती बोलत असते, माझ्याशी बोल ना, माझ्याशी काहीतरी बोल, तू माझ्याशी का बोलत नाही, अगं बोल की, असं म्हणत इमोशनल होत असते. आणि कल्पना सायलीचं कौतुक करत असते, खरंच सायली तू करूनच दाखवलं, शेवटी तू घेऊनच आली, पण तुला ह्या भेटल्या तरी कुठे. तेव्हा ती सांगू लागते की मला ह्या अलिबागला भेटल्या होत्या आणि तिथेच मी त्यांना पाहिलं होतं, पण त्याच आहे की नाही हे पाहण्यासाठी मी आज पुन्हा गेली होती. मग आजी प्रतिमाला बोलत असतात, अगं मला एकदा आई म्हणून हाक मार ना, माझ्या जवळ ये ना, तू का घाबरती इतकी. पण प्रतिमा कुणालाही ओळखत नसते सायलीला सोडून, ती सायलीच्या मागे लपत असते आणि प्रत्येकजण तिच्या जवळ जातं, तिला मिठी मारण्यासाठी जवळ घेऊ लागतं, पण कोणालाही ती ओळखत नसल्यामुळे ती दूर दूर पळत असते. अस्मिता तर म्हणते, नक्की ह्या आपल्या आत्याच आहे ना, मला विश्वासच बसत नाही, ह्या जिवंत आहे. आणि मग ती सायलीच्या मागे पुन्हा जाऊन लपते. सगळेजण तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात, पण ती कुणाशी बोलण्यात इंटरेस्टेडच नसते, कारण ती कुणाला ओळखतच नाही सायलीला सोडून. सायलीवर विश्वास ठेवून ती ह्या घरामध्ये आलेली होती आणि सायलीच्याच मागे ती जाऊन लपते. शेवटी मग सगळेजण म्हणतात, ही बोलत का नाही, कुणाशी ओळख का देत नाही ही कुणाला, असं म्हणून अर्जुन प्रश्न करू लागतो. आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आतच पाठीमागनं चेतन आणि अश्विन येतात आणि म्हणतात, कुठेही वहिनी सापडली नाही. आणि पाहतात तर काय, वहिनी घरात. अगं तू कधी आलीस, आणि आम्ही तुला सापडायला हायवेपर्यंत गेलो. तेव्हा पाठीमागनं चैतन्याला एक बाई दिसते, त्या चेहरा पाहिल्यानंतर तो लगेच म्हणतो, ही तर प्रतिमा आत्या. आणि अश्विनही पाहू लागतो, प्रतिमा आत्या इथे, हे कसं घडलं, हा चमत्कार आहे, असं म्हणत अश्विनही बोलू लागतो, ही हा कुठे सापडला तुम्हाला. मग सायली आनंदाने सांगू लागते, त्यानं मला ह्या अलिबागला सापडल्या आणि त्या एका मंदिरात होत्या, मी त्यांना ओळखलं तिथे, पण त्या कुणालाही ओळखत नाही, त्यांची वाचाही गेलेली आहे. इकडे मात्र अर्जुन आठवत असतो की त्याला रविराज सरांनी सांगितलं होतं DNA टेस्ट मॅच झाले आणि ती बाई आपली प्रतिमाच आहे. मग आपण तिचा अंत्यसंस्कार सगळं काही केलं आणि एवढं सगळं होऊन आता ही प्रतिमाच्या चेहऱ्यासारखी दिसणारी बाई, आता हा नक्की काय गोंधळ आहे, ह्या आपल्या नक्की आत्या आहे की नाही, असा अर्जुनला आता प्रश्न पडला. आणि इकडे आजी इमोशनल झालेल्या असतात, त्यांना चक्कर येऊ लागते. मग त्यांना खुर्चीवर बसवतात आणि खुर्चीवर बसल्यानंतरही आजी प्रतिमाला हाक मारत असते, तिला म्हणते, अगं माझ्याशी काहीतरी बोल, माझ्याजवळ ये, माझे कान आई हे एक शब्द ऐकायला आसुसले आहे ग. इतके दिवस तू नव्हती तर तुझा आवाज माझ्या कानात आई आई ऐकायला यायचा, आता तू माझ्यासमोर आहे आणि तुझ्या तोंडून मला आई हा शब्दच ऐकायला येत नाही आहे, अगं माझ्याशी बोल ना, असं म्हणत असते, इमोशनल होत असते. आणि प्रतिमा मात्र एकटक तिच्याकडे पाहत असते, तिला काहीच आठवत नाही. आणि कल्पना मात्र कौतुक करू लागते, खरंच
ज्या क्षणाला प्रत्येकजण म्हणत होतं ना की प्रतिमा हे जग सोडून गेलं, तेव्हा एकच व्यक्ती होती सायली, जी सांगायची सगळ्यांना की प्रतिमा आत्या कुठेही गेलेली नाही, माझा विश्वास आहे त्या एक ना एक दिवस परत येतील. ही जी बाई गेली ती आपली आत्या नाहीच, असं तिचं मन तिला सारखं सांगत होतं. आणि प्रतापही म्हणतं, हो ना, खरंच आज सायलीने तिचं मनातली जी गोष्ट होती ती खरी करूनच दाखवली. शेवटी सायलीने आज आपल्यासमोर प्रतिमाला उभं केलंच. अर्जुनलाही तिचं कौतुक वाटत असतं. खरंच सायली, तुझा किती विश्वास होता, त्याच्यासाठी तू माझ्या शब्द डावलून गेलीस आणि तिकडे जाऊन तू प्रतिमा आत्याला शोधूनच आणलंस, हो की नाही. इकडे मात्र आता अर्जुन रविराजला फोन करून ताबडतोब बोलवून घेतो आणि तो आल्या आल्या लगेचच आजीला हाक मारतो, पूर्ण आई काय झालं, आणि जवळ येतो आणि म्हणतो, तुमच्या डोळ्यात एवढे अश्रू का आहे, का रडताय तुम्ही, काय झालं आहे तुम्हाला, असं म्हणत तो पूर्ण आजीजवळ जातो. आणि आजी त्यांना सांगू लागतात, आपण इतके दिवस ज्या घटनेची वाट पाहत होतो, ज्या चमत्काराची वाट पाहत होतो, तो चमत्कार आज घडला. रविराजला काहीच समजत नाही. तो म्हणतो, नक्की काय झालं आहे, मला समजेल अशा गोष्टी सांगा ना तुम्ही. प्रतिमा त्या पायऱ्यांवर बसलेली असते, तिथून ती रविराजकडे पाहत असते. रविराज विचारत असतो पूर्ण आजीला, तुम्ही एवढ्या घाबरल्या का आहेत, रडत का आहेत, काय झाले मला सांगा, मी खूप घाबरलो आहे, मलाही भीती वाटत आहे. तेव्हा पूर्ण आजी सांगू लागते, इतके दिवसापासून ज्या चमत्काराची वाट पाहत होतो आपण, तो चमत्कार घडला. आज आपली प्रतिमा आपल्याकडे परत आली आणि ती आपल्याला कुणालाही ओळखतच नाही असं म्हणून रडू लागते. आणि रविराजला मात्र ह्या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. प्रतिमा तिच्याकडे पाहत असते आणि रविराज तिच्याकडे मग डोकावून पाहतो, पण चेहरा तर काही त्याला नीट दिसतच नसतो. मग तो तिच्याकडे समोर जाण्यासाठी तिच्यासमोर जातो आणि आजी म्हणते, बघ तिथे बसली तुझी प्रतिमा, जा ना तिच्याशी बोल, तुला ओळखते का, तू तरी विचार तिला, तिच्याशी बोल ना, ती आपल्या कोणाशी काहीच बोलत नाही. असं म्हटल्यानंतर रविराज तिच्याकडे समोर जातो. त्याला खरं तर विश्वासच बसत नसतो. त्यांनी ज्या व्यक्तीला पाहिलं ती आपली प्रतिमाच. तिच्या समोर तो जाऊन उभा राहतो, ती पण लगेच तिथे उभी राहते आणि तिच्या चेहऱ्याला पाहिल्यानंतर त्याला एकदम मोठा धक्का बसतो. प्रतिमा तू, असं तो म्हणू लागतो. पुढे जे काही होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.